दरम्यान जसजसा निवडणुकांचा काळ जवळ येतोय तसतसं प्रत्येक पक्षात जागा वाटपाचा तिढा निर्माण होताना पाहायला मिळतोय। मोदी सरकार विरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीत देखील जागा वाटपाचा तिढा होतोय की काय अशी परिस्थिती पाहायला मिळते, अशी चर्चा सुरू आहे। दरम्यान इंडिया आघाडीत बिघाडी असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली, तर इंडियात फूट पडणार नाही असा पलटवार मग संजय राऊत यांनी केलाय। फॉर्म्युला जो आहे तो दिल्लीमध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अमित भाई आहेत, आमचे पक्षाध्यक्ष आहेत, नड्डा साहेब आहेत, यांच्या उपस्थितीत या सगळ्या राज्याच्या घडामोडी, राज्याच्या राजकीय वाटचाल सुरू आहे। प्रश्न ते इंडियामध्ये आहे, त्या आघाडीमध्ये ती आता बिघाडी झालीच आहे। फक्त गेलेली सत्ता पुन्हा आपला कशी मिळेल हा एकमेव प्रोग्राम येतो। हा राधाकृष्ण पाटील यांनी अनेक पक्ष बदलले। ते शिवसेनेमध्ये होते, ते काँग्रेसमध्ये होते, आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत। तेव्हा असे जे नेते असतात ज्यांना पक्षांतराविषयी फार जाण नसते, ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात। त्यांचं अख्खं आयुष्य काँग्रेस पक्षात गेलेलं आहे, मग ते शिवसेनेत आले, मग भारतीय जनता पक्षात गेले, तर त्यांच्यावरती मी आता काय बोलणार? कोण जातंय कोण राहतंय हे येणारा काळ ठरवेल। आणि उद्या सत्ता नसेल भाजपकडे तर आपण कुठे असणार आहात हाही विचार करून ठेवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।